आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल लवकर पटापटा आटपायला पाहिजे. काय कुठं भटकायला लागले तुम्ही? आत्या आज जरा बाहेर गेलो होतो. या टायमाला काही येळकाळ आहे का नाही तुम्हाला? हो थोडा लेट झाला ना. पण हे बघा ना, हे नेकलेस अश्विनने गिफ्ट केलंय म्हणूनच मला बाहेर घेऊन गेला. छान आहे. पर ह्यो हार काय घरात बी देता आला असता ना? हा, घरात एवढा कार्यक्रम सुरू असताना तुम्ही दोघं बी घरात नाही. बरं दिसतं का हे? अगं आत्ते डार्लिंग, काय ना आत गोंधळ सुरू होता ना, सो म्हणून थोड्या वेळासाठी बाहेर गेलो. काय चाललंय यांचं? मला तरी पटना. आत्ते डार्लिंग, अगं आता आलोय ना आम्ही, तू फक्त बोल काय मदत करायची. हा आत्या, ताई सुद्धा बाहेर. शरू किती ते ताई ताई करणार ना. अगं आज तरी एकटीला सोड. हा काय ना, आज तिच्यासाठी स्पेशल दिवस आहे, सो लेटर एन्जॉय. मी बी तेच म्हणतोय, केव्हापासून टाइमपास करताय. अजून सुंदरची रूम सजवायची आपल्याला आणि उगाच गप्पा मारत बसला इथं. अरे बारक्या, कशाला टेन्शन घेतोस? अरे आम्ही आहोत की तुझ्या मदतीला. तू फक्त बघ, आपण अशी रूम डेकोरेट करू ना की सुंदर आणि अक्षरा बघतच राहतील. काय बरं बोलत बसू नका. चला चला कामाला. बरं इकडे चला. ऐका ऐका, आपण कराय मस्त असं पिक्चर मध्ये दावतात ना, तसं खाली उतर. हा हा, तिथे पिक्चर मध्ये दावतात बघ, तसं एकदम एकदम असं बारीक करायचं. सगळीकडे गुलाब लावायचे, अख्खा रूम सजवायचा आणि मग चांगली लाइटिंग करूया. नाही, ते गुलाब वगैरे सगळं ठीक आहे, पण लाइटिंग नको. मला असं वाटतंय ना की आपण कॅन्डल्स लावूयात, शांत आणि रोमॅन्टिक. वा शरू, नाईस आयडिया. हा बर, तू म्हणती ना तसं कर. ते कॅन्डल बिंडल नको. म्या काय म्हणते, आणि गुलाब आणि फुग बिग सगळं ठीक आहे, पण खरी मजा वेगळीच आहे. काय आहे, काय खरी मजा? वय वय, आत्याकडे का नाही लय भारी आयडिया आहे. पापडांचा स्पेशल बेड. अरे बारक्या, जा घेऊन जा पापड गुलाब समजा घेऊन ये आपली तयारी. होय, त्या बात ते आत्ते डार्लिंग, एक नंबर. आता त्या दोघांची ना चांगलीच मजा करू. आत्या, मला काय वाटतंय ना की आपण आता ताईला आणि जिजूला अजून त्रास नको ना द्यायला. ऐ शर्वरी, गप ग. बहिणीचा एवढा पुळका नको घेऊस. अगं एवढी समधी मजा चालते. चला आणि इकडे. हा हा, अरे उचल तो डबा, उचल. चला. वा, मस्त झालंय डेकोरेशन. लय भारी दिसतंय. नाद खुळाच. हा लय भारी झालंय. अय खुळ्या, चल आता बाहेर. चला 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 चला. हा, ऑल द बेस्ट अक्षरा. तुझी सुंदर बरोबर पहिली आणि शेवटची रात्र असणार आहे. सुंदर, अक्षरा, पूजा छान झाली, गोंधळ बी झाला, समदे इधी झाले. आता सुखा समाधानानं तुमच्या नव्या संसाराला सुरुवात करा. आणि हो सुंदर, इतके दिवस तुझी अमानत माझ्या खोलीत जपून ठेवली होती, आता तुझ्या स्वाधीन करते हाय. आजपासून काहीतरी कारण काढून तुला माझ्या खोलीत यावं लागणार नाही. आणि हो, रात्री बेरात्री मला उठवायला बी यायचं नाही, कळलं का?
काही झालं तरी रूम मध्ये गेल्या गेल्या ह्यांच्याशी बोलावं लागेल. आता मी शांत बसू शकत नाही. खोलीत गेलो की आधी हिला जाब विचारणारच. ठिणगी अगदी योग्य जागी योग्य वेळी टाकली आहे मी. सुंदर आणि अक्षरा असंच इथे उभं राहणार असतील तर आपण बी रातभर गप्पा मारूया का इकडच. हो चालेल चालेल. चालेल. आत्या अगं चेहरा बघ त्याचा कसा आतुरलाय. बारक्या, तू इथपासूनच पिडायला सुरुवात केलीस का? त्यांना खोलीत तर जाऊ दे. नाही नाही असं कसं जाऊ दे. शर्वरी, आता तू बी. हो मग जीजूंनी ताईला रूम पर्यंत इथून उचलून घेऊन जायचं. काय शरू? बच्चे चालतंय की. जीजू हाऊ रोमॅन्टिक. काढू नको नीट पकड. ए बारक्या, तू आता अधिक पिडू नको त्यासनी. चल. काय मामी, ऑल सेट ना? मग काय, आता फक्त मज्जा बघायची. या या आम्ही का नाही बेड सजवलाय मस्त. तुम्ही यायचं. कसं वाटलं डेकोरेशन? काय सुंदर. अक्षराला अजिबात उतरवायचं नाही खाली. जीजू तुम्हाला आम्ही आज सोडू पण त्याआधी तुम्हाला ताईसाठी एक रोमॅन्टिक गाणं म्हणायचंय. गाण्याचं काय मधीच? हे भावा अरे घाबरतो का काय? असं एकदम खतरनाक गाणं झालं पाहिजे बघ. नाही जमणार मला. म्हणजे म्या गायलो ना तर गल्लीतली कुत्री बी क्या गट्टील बघ असं म्हणतोय म्या. ते सगळं असू द्या पण गाणं म्हणल्याशिवाय तुम्ही आताही येऊ शकत नाही आणि ताईला खाली उतरवू शकत नाही. मग बघा आता काय करायचं ते. एखादा छानसा उखाणा घे. अरे गाणं नाही तर उखाणा झालाच पाहिजे बाब. काय गौरवशी आहे ना? हा काय? अरे देवा. अगं आत्या उखाणं नको, ते लग्नात लय झालेत. अरे तरी बी घेऊ दे की. हा घे सुंदर बाबा उखाणा घे चांगला. हा ऐका, भाजीत भाजी करपली तुझी भाजी. अरे 70 वेळा एकच उखाणा घेतोय, दुसरं काहीतरी बोल. बर. समुद्राचं पाणी, पाण्यात बोट, पाण्यात बोट, समुद्राचं पाणी, आभाळाची माया आणि अक्षराची माझ्यावर छाया. हा काय बी काय? ओ उगीच कशालाही काही जोडताय. छान काहीतरी रोमॅन्टिक उखाणा घ्या. ह्यात बी रोमॅन्टिक असते होय? हो. अरे असतंय असतंय भावा. हे का नाही असं डाळ भात खाल्ल्यासारखं वाटतंय बघ. तांबडा पांढरा होऊ दे, तांबडा पांढरा. ऐक, आला आला वागोबा खातोय का? अक्षराचं नाव घ्यायला भीतोय का? अय सुंदर, भीत नाही मग अंग कशाला थरथर कापायला लागलंय? हे आत्या, अगं बस की आता. नको रे बाबा, दुसरा घे की, छान घे. अगं हातात गोळे आलेत. हे का बस, येऊ दे. वहिनी मालिश करतील नंतर. बारक्या बास झालं ना आता. किती छळाल त्यांना. ओ वहिनी तुम्ही थांबा हो. भावा असा मसालेदार एकदम 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 मसालेदार उखाणा घे. हा मसालेदार पाहिजे ना? हो
ह्यो शेवटचा आता. मसालेदार भाजी आणि नरम नरम पाव. अक्षर आहे जगात भारी पर खाते लय भाव. ओ नाही हो जीजू, काहीतरी वेगळं घ्या. अरे बास करा की, कशाला त्रास देते त्याला. जाऊ दे क्या. हो नाही जाऊ दे, काय असं काय नाही. हो ना, काही मजाच आली नाही. बरं चला पोरांनो, हा थांबा आता, सोडा यांना आत. चला चला या 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 या. आराम करा. हा, शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम. अश्विन बाबा गुड नाईट. गुड नाईट मामी. टेक केअर. हा हा, टेक केअर टेक केअर. चला आता. चला चला. नाही थांबतो चला ना चला. थोडा वेळ. नाही नाही चला चला. थोडा वेळ चला आता नंतर बोलूया पण. चला थोडं चला. महत्वाचं. नाही नाही चला चला. चला चला. बाय ताई. अरे चल चल. बाय. टाटा टाटा चला. अक्षरा बस. प्लॅन सक्सेसफुल. हे तुमच्यासाठी खास. घ्या आणि शांत बसा. आम्हाला आता झोपू द्या. हा, झोप आली भिवाय तुला इतक्यात. वय झोपायचं आहे आम्हासनी. जावा आता. जीजू दार उघडता का जरा. आता काय आहे. अहो ते ना मगाशी रूम डेकोरेट करताना ना माझी बांगडी राहिली होती इथे कुठेतरी. दिसतेय का रे कुठे. मला तर दिसत शोधा शोधा शोधा. इथे तिथे बघ, इथे तिथे. हो ना. ठीक आहे जाऊ दे आता. झोपा मग तुम्ही. गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री. बाय. सुंदर. हाय सुंदर. आत्या अगं तुझं काय. आणि आता अरे अक्षराकडे काम आहे माझं. उघड. अरे त्या अक्षराला मला विचारायचं होतं. जाऊ दे विसरली. सकाळी विचारते. नाही नाही नाही. ऐका ना, तुम्ही असं करा. तुम्हाला जे काय शोधायचंय जे काय बोलायचंय ना तर रात्रभर इथेच थांबा आणि उरकून टाका. मी बाहेर चौकात जाऊन झोपतो. हा अरे 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 काय करताय. हा अजून तुम्ही इथंच का उगाच छळताय दोघांनी. चला बर जा आपापल्या खोलीत. चला झोपायला जा. चला.
झोप हा तू सुंदर. आणि काय का अक्षरा, तू अशी उभी का? झोप येत नाहीये? मग माझ्या खोलीत येतेस का? सारी सारी चालू दे तुमचं. चला चला म्हणते ना. चला 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 बरं. किती मजा आली ना. बापरे, पोट दुखतंय. खरी धमाल तर आता पुढे. सो जस्ट वेट. काय ग, काय झालं? ताईचा विचार आला. खूप खस्ता काढलाय रे तिने. आयुष्याने खूप परीक्षा बघितलीये तिची. किती प्रॉब्लेम झाले तिच्या आणि सुंदरच्या लग्नात. पण फायनली आता ते झालं. आपण पळून जाऊन लग्न केलं तेव्हा असं वाटत होतं ना रे की सगळे आपल्याला ऍक्सेप्ट करतील की नाही. पण तेही झालं आणि ताई माझ्या पाठोपाठ आली या घरात. शेवट गोड असतो हे महत्वाचं नाही. सगळे सुखात राहूया आपण आता. ओ शरू मॅडम, काय ना, सुखात राहण्यासाठी हा जो चेहरा आहे ना, हा कायम हसरा ठेवावा लागतो. बरं साहेब, ऐकलं का? आता मला आपली रूम सोडून कुठेही जावं लागणार नाहीये. आता तुमच्या सोबतच राहणार आहे मी. आता तरी स्वारी खुश ना? गेला ना राग? हो म्हणजे काय, एकदम खुश. वन, टू, थ्री. आता खरा धमाका होणार. मी त्या क्षणाची वाट बघतोय. अहो, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मला बी. म्हणजे? जरा थेट आणि स्पष्ट विचारतो, तुझा अजून बी अश्विनीवर संशय आहे? अहो, ते व्हाय का नाही ते सांग. हो, त्याबद्दलच बोलायचं. आत्ता? आणि ते बी म्या विचारल्यावर? अहो अक्षरा, हे बघ, ज्या दिवशी सुपारी फोडायचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं, तुझ्या मनात काय असेल तर आधीच मला सांग. तुझ्या मनात काय संशय असेल तर आपण पुढे नको जाऊया. तेव्हा तू असं दाखवलंस की तुझ्या मनातला समजा संशय मिटला म्हणून. पर नाही, ते समज खोटं होतं. समज खोटं. तुझं वागणं खोटं, तुझं प्रेम खोटं. अक्षरा, हे असला खोटाडेपणा का केलास तू माझ्या संग? अहो, असं का बोलता? असं खरंच काही नाहीये. मग कसं आहे? हा, मग कसं आहे अक्षरा? यापेक्षा दुसरं काय आहे का आणखी? माझं ऐकून तरी घ्या. मला काय बी ऐकायचं नाही. जे दिसतंय ना त्याने डोसक्यात उकळी फुटायला लागली. मला समजून घ्या ना एकदा प्लीज.
मी तुम्हाला तेव्हाच सांगणार होते. मग काय नाही सांगितलंस? तेव्हाच काय नाही सांगितलंस? अगं अक्षरा, तेव्हाच समजा सांगितलं असतंस ना तर या फसव्या नात्यातनं सुटका झाली असती बघ. असं का बोलताय तुम्ही? माझा तुम्हाला फसवण्याचा वगैरे काही हेतू नव्हता. हे बघ अक्षरा, तुझा हेतू काय होता आणि काय नाही याच्याबद्दल मला काय बी देणं घेणं नाही. तू माझ्या संग खोटारडेपणा केला आहेस. तू माझ्या संग लगीन केलंस ना ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आधार मिळावा म्हणून. याचा अर्थ एकच होतो, तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू.